नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण नाशिक पोलीस भरतीचा झालेला पेपर पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मीरा भाईंदरचा पेपर झालेला पाहिलेला होता. तसेच आपण जी ही सिरीज सुरुवात केलेली आहे ती इथून पुढेही कंटिन्यू करणार आहोत. व या पेपरची जी PDF आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ A 4 सेमी व परिघ P सेमी आहे. जर 3P बरोबर A तर वर्तुळाचा व्यास किती सेमी आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र माहिती असेल. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे πr². त्यानंतर परिघ बरोबर सूत्र आहे 2πr. तर πr² छेदस्थानी 2πr. आता हे पाय आणि r, इथलं पाय आणि r कॅन्सल झालं, वर राहिलं r, छेदस्थानी 2. काय म्हटलेलं आहे? 3P बरोबर A. A हा काय आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे. मग 3P r छेदस्थानी 2 बरोबर 3. r बरोबर किती येणार आहे? हे 2 भागाकारात जाऊन गुणाकारामध्ये जाईल 6, म्हणजे त्रिज्या 6 आली. तर वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे 6 गुणाकारामध्ये 2 बरोबर किती येणार आहे? 12. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 1 वर्ष आणि 9 महिने म्हणजे किती वर्ष होतात? आता 1 वर्ष आणि 9 महिने म्हणजे किती वर्ष म्हटलेलं आहे? एक हे जशास तसं. त्यानंतर हे 9 महिने याला वर्षामध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणून छेदस्थानी 12 लिहायचं. आता इथं भाग द्या. 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. 4ने जर 3ला भाग दिला तर 0.75 येईल. आता हे 1 वर्ष प्लस हे 0.75 केला तर 1.75 वर्ष. 1 वर्ष 9 महिने म्हणजे किती? 1.75. यानंतर पुढील प्रश्न आहे, 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात करतील? 15 मजूर आहेत, 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतात? 18 दिवसात. हे जशास तसं लिहून घ्या. आता खाली छेदस्थानी लिहा. तेच काम आहे 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात म्हटलेलं आहे. आता हे सोडवा. 8ने भाग द्या. 8 1 8, 8 2 16. इथं 9ने भाग द्या. 9 1 9, 9 2 18. हे 2 2 कॅन्सल झालं. शिल्लक किती राहिलं? 15. म्हणजे 16 मजूर 9 तास काम किती दिवसामध्ये करणार आहेत? 15 दिवसामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस 20% कपात केली, नंतर 10% वाढ केली, तर मूळ किमतीत किती टक्के फरक पडला? असा हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीस 20% कपात केली म्हणजे 80 छेदस्थानी 100. 80 का घेतलं तर कपात केली म्हणून 100 मधून वजा केले. त्यानंतर 10% वाढ केली म्हणजे 100 वर 10, 110 छेदस्थानी 100. हा 0 आणि हा 0 कॅन्सल झाला. 11 आणि 8, 11 8 88. आता छेदस्थानी हे 100. 100 मधून 88 वजा केल्यानंतर शिल्लक किती राहणार आहेत? 12. म्हणजे 12% काय? कमी. आता याची एक दुसरी पद्धत आहे. 20% कपात केली म्हणजे वजा घ्या कपात करण्याला. 10% वाढ केली म्हणजे +10 घ्या. मायनस आणि प्लस असेल तर मायनसच घ्यायचं. 20 आणि 10चा गुणाकार करा, तो येईल 200. छेदस्थानी 100 घ्या. आता 100ने 200ला भाग द्या. भाग जाईल 2चा. हे -20 अधिक 10 आणि -2. -20 अधिक 10 -10 -10 -2 -12. वजा चिन्ह आलेलं आहे म्हणून कमी असणार. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका चौरसाचे क्षेत्रफळ 2304 चौमीटर आहे, तर त्याची परिमिती किती? असा हा प्रश्न आहे. तर 2304 हे कशाचे क्षेत्रफळ आहे? चौरसाचे क्षेत्रफळ आहे. हा कशाचा वर्ग आहे ते माहिती असायला हवं, कारण चौरसाचे क्षेत्रफळ हा बाजूचा वर्ग असतो. हा कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे. मग एकक स्थानी 4 असेल तर 2 किंवा 8 येत असतं एकक स्थानी. त्यानंतर हे शेवटचे 2 अंक सोडून द्या आणि या 2 संख्यांच्या जवळची वर्गसंख्या कोणती आहे? 4 आहे.
म्हणजे इथं 42 किंवा 48 या संख्येचा वर्ग असणार आहे. आता 4 दोन्ही ठिकाणी आलेला आहे म्हणून 4च्या पुढची संख्या घ्या 5. 4 पंचे 20 घ्या. आता हे 23 आहेत, हे 20 आहेत. ही संख्या आहे ह्या 20पेक्षा काय आहे, मोठी आहे, म्हणून 48 या संख्येचा हा वर्ग असणार आहे. वर्ग काढण्याची पद्धत आपण पाहिली. आता चौरसाची परिमिती बरोबर सूत्र काय आहे, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणाकारामध्ये बाजू. मग बाजू किती आली आपली 48, गुणाकारामध्ये 4. 4ने गुणाकार करा, 4 8 32ला 2 हातचे आले 3, 4 चौक 16 आणि 3 19 म्हणजे 192 सेमी. यानंतर पुढील प्रश्न आहे, 3 संख्यांचे गुणोत्तर 3 4 7 आहे व त्यांच्या वर्गाची बेरीज 296 आहे. तर सर्वात मोठी संख्या कोणती, असा हा प्रश्न आहे. तर 3x 4x आणि 7x या संख्या आहेत. त्यांच्या वर्गाची म्हटलेलं आहे म्हणून यांचा वर्ग करूया. 3x वर्ग अधिक 4x वर्ग अधिक 7x वर्ग बरोबर किती आहे बेरीज 296. आता याची बेरीज करा. 3xचा वर्ग घ्या म्हणजे किती येणार 9x वर्ग, 4x वर्ग म्हणजे 16x वर्ग आणि 7x वर्ग म्हणजे 49x वर्ग बरोबर 296. आता या ठिकाणी या सगळ्यांची बेरीज करा. ते येणार आहे 74x वर्ग बरोबर 296. 296ला 74ने भाग द्या. x बरोबर काय येणार आहे 2 येणार आहे. काय विचारलेलं आहे, मोठी संख्या. मोठी संख्या काय आहे 7x. xची किंमत द्या. 7 दुने किती येईल 14. मधली संख्या विचारली तर xची किंमत 2, 4 दुने 8 आणि लहान संख्या विचारली तर 3 दुने किती 6. आपल्याला विचारलेली आहे मोठी संख्या, ती कोणती येणार आहे 14, ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 4 आणि 288 आहेत. त्यापैकी एक संख्या 32 आहे तर दुसऱ्या संख्येचे वर्गमूळ किती. वर्गमूळ किती विचारलेलं आहे. आता लसावी गुणाकारामध्ये मसावी बरोबर एक संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या आहे, सूत्र आहे. मग लसावी किती आहे 288, मसावी किती आहे 4. एक संख्या आहे 32, दुसरी संख्या काढायची आहे x घेऊ. 288 गुणाकारामध्ये 4, छेदस्थानी 32, 4 1 4, 4 8 32, परत इथं 8, 8 त्रिक 24, उरले किती 4, 8 सख 48 म्हणजे xची किंमत किती आली 36. 36 ही दुसरी संख्या आहे. विचारलेलं काय आहे दुसऱ्या संख्येचे वर्गमूळ किती. मग 36चं वर्गमूळ काय येणार आहे 6. म्हणजे याचं 6 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये 6 आहे. 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 720 रुपयाची ABCDE मध्ये विभागणी करण्यात आली. त्यांना मिळालेली रक्कम चढत्या क्रमाने आणि अंकगणितीय श्रेणीमध्ये होती. ईला एपेक्षा 40 रुपये अधिक मिळाले तर बीला किती रुपये मिळाले. आता ABCD आणि E मध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. अंकगणितीय श्रेणीचा अर्थ काय, फरक हा समान असतो. म्हणजे इथं जर 10 रुपयाचा फरक आला तर इथं पण 10च येणार. एकूण रक्कम किती आहे 720 आहे आणि ईला एपेक्षा 40 रुपये अधिक मिळाले आहेत. ईला एपेक्षा 40 रुपये अधिक, या दोघांमध्ये फरक कितीचा आहे 1 2 3 आणि 4. मग 40 छेदस्थानी 4 केलात तर 10 म्हणजे 10चा फरक प्रत्येकामध्ये येणार आहे. आता आपण मधल्याचं पैसे काढू शकतो. इथं मधल्या व्यक्तीला किती भेटले ते 720. एकूण किती आहेत 5 जण आहेत. 720 भागाकारामध्ये 5 केल्यानंतर 5 1 5, त्यानंतर उरले 2, 5 चौक 20 आणि 5 चौक 20 म्हणजे मधल्या व्यक्तीची रक्कम भेटेल किती 144. आणि चढत्या क्रमाने आहे आणि 10 रुपयाचा प्रत्येकामध्ये फरक येणार आहे. मग 144 जर याची आली तर याची किती येणार प्लस 10 केल्यानंतर 154. याची प्लस 10 केले तर किती येणार 164. याचे 134 आणि 124 याची. तर बीला किती रुपये मिळालेले आहेत 134 रुपये मिळालेले आहेत, ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, ऑफिसमधून घरी जाताना रमेशने 12 किलोमीटर तास ऐवजी 15 किलोमीटर तास वेगाने गाडी चालवल्याने तो 1 तास लवकर पोहोचला तर त्याचे ऑफिस ते घर किती किलोमीटर अंतर आहे. तर या ठिकाणी एक सूत्र आहे, वेगांचा लसावी गुणाकारामध्ये तास जो आहे
जो फरक आहे तासामधला, 1 तास लवकर पोहोचतो म्हणलेला आहे, ते तासामध्ये असायला हवं. वेळ जी आहे, वेगांचा लसावी गुणाकारामध्ये वेळ असं हे सूत्र आहे. तर जी वेळ आहे ते तासामध्ये असायला हवी. आता 12 आणि 15, 12 आणि 15 या दोघांच्या बाळ्यामध्ये असणारी संख्या कोणती आहे? 60. म्हणजे 60 हा त्यांचा लसावी. 1 तास लवकर पोहोचतो, वेळ दिलेली आहे, म्हणजे 60 × 60. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 60 असणार आहे. ऑप्शन नंबर 3. आता वेळ जर आपल्याला इथं 30 मिनिटे लवकर पोहोचतो, 40 मिनिटे लवकर पोहोचतो असं दिलं असतं, तर आपण छेदस्थानी 60 घ्यायचं, कारण वेळ जो आहे तो तासामध्ये द्यायला हवा. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2 रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 137 मीटर व 163 मीटर आहे आणि त्यांचा वेग अनुक्रमे 18 किलोमीटर व 22 किलोमीटर आहे. जर त्या गाड्या एकमेकींच्या दिशेने धावत असतील तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील? 137 मीटर आणि 163 मीटर यांची बेरीज करून घ्या आणि 18 किलोमीटर आणि 22 किलोमीटर यांची बेरीज करून घ्या. बेरीज का? तर या एकमेकांच्या दिशेने अशा येत आहेत, ही इकडून आणि हे इकडून. जेव्हा विरुद्ध दिशेने येत असतात त्यांची बेरीज करायची. यांची बेरीज केल्यात तर येणार आहे 300 आणि याची बेरीज केल्यात तर येणार आहेत 40. आता काय करायचं आहे, इथं दिलेलं आहे मीटरमध्ये, वेग दिलेला आहे किलोमीटरमध्ये आणि वेळ सेकंदामध्ये विचारलेली आहे, म्हणून इथं 5/18ने गुणाकार करायचा आहे. आता हे 300 छेदस्थानी 40, गुणाकारामध्ये हे 18 छेदस्थानी 5, हे सोडवून घ्या, 5ने भाग द्या, 5 सख 30, परत इथे 10ने भाग देऊ शकता किंवा 20ने भाग द्या, 20 दुणे 40, 20 त्रिक 60, 2ने भाग द्या, 2×9 18, 3×9 किती? 27 सेकंद. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न, 2 वर्तुळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर 5/7 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? त्रिज्येचे गुणोत्तर दिलेले आहे 5/7. आता क्षेत्रफळ जे विचारलेलं आहे, क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या वर्गा एवढे असते, म्हणजेच 5चा वर्ग काय येणार आहे? 25 आणि 7चा वर्ग काय येणार आहे? 49. जर परिघांचं गुणोत्तर विचारलं तर परिघांचं गुणोत्तर हे जशास तसं असतं, म्हणजे 5/7च राहणार. आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4, 25 49. यानंतर पुढील प्रश्न आहे, 1 लिटर पाण्यात 15% मीठ असलेले 800 लिटर पाणी मिसळले तर नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती? आता 15% मीठ असलेले 800 लिटर पाणी, 800 लिटर पाण्यामध्ये 15% मीठ आहे, याचे 15% काढले तर किती येणार आहेत? 120 येणार आहेत. 1 लिटर पाण्यामध्ये 15% मीठ असलेले 800 लिटर पाणी मिसळले, म्हणजे हे 1000 लिटर आणि हे 800 लिटर किती झाले? 1800 झाले. याच्यामध्ये किती? हे 120 मीठ झालं. नवीन द्रावणातील मिठाचं प्रमाण विचारलेलं आहे, हे 0 0 कॅन्सल, इथे भाग द्या. 6 18, 6 दुणे 12, 20 छेदस्थानी 3, याला संक्षिप्त रूप केला तर 6.66%. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या 1/4 पण आहे, तर त्या कोनाच्या कोटिकोनाचे माप किती? आता कोटिकोनाचे माप किती असते? तर ते असते 90°. पूरक कोनाचे माप किती असते? तर ते असते 180°. मग 1 छेदस्थानी 4 यांची बेरीज केलात तर किती येणार आहे? 5 येणार आहे. काय म्हटलेलं आहे? पूरक कोनाच्या, जे पूरक कोनाचं माप असतं 180, 180 छेदस्थानी 5 केला तर किती येणार? 5 त्रिक 15, उरले 3, 5 सख 30, म्हणजे 36 येणार आहे. 90 हे कोटिकोनाचे माप असते, 90 वजा 36 केलात तर 54° हे कोटिकोनाचे माप भेटून जाईल. पुढील प्रश्न आहे, PQRS या आयताच्या PQ या बाजूचा मध्यबिंदू. आता आयत आहे, आयत हा PQRS आहे. PQRS अशी नावं देऊन घ्या. यामध्ये बाजू PQचा मध्यबिंदू M आणि RSचा मध्यबिंदू N हे दोघंजण जोडले म्हणलेले आहेत आणि हे 2 चौरस काय आहेत? एकरूप आहेत. हा एक आणि हा एक अलग चौरस एकरूप आहेत.
काय म्हटलेलं आहे, जर PQ बरोबर 8, आता हे पूर्ण 8 आहे म्हणजे हे किती असणार 4, आणि हे एकरूप आहेत म्हणून हे किती असणार 4 4 पूर्ण. तर MN बरोबर किती असणार आहे 4 असणार आहे. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, 8 मीटर 24 सेंटीमीटर लांबीचा एक लोखंडी पाईपचे 80 मिलीमीटर लांबीचे समान तुकडे केले तर त्या पाईपचे एकूण तुकडे किती होतील, असा हा प्रश्न आहे. तर 8 मीटर आणि 24 सेंटीमीटर म्हणलेलं आहे, एकतर मिलीमीटरमध्ये रूपांतर करा म्हणजे सोपं जाईल. आता मिलीमीटर करताना तुम्हाला हे परिमाण माहिती पाहिजेत. हे किलो असतं, त्यानंतर हेक्टो असतं, त्यानंतर डेका असतं, त्यानंतर मीटर असतं, इथे मीटर असतं किंवा ग्रॅम असतं किंवा लिटर असतं, त्यानंतर मीटर, नंतर डेसी, त्यानंतर सेंटी आणि त्यानंतर मिलीमीटर असतं. आता काय म्हटलेलं आहे, 8 मीटर. 8 मीटर म्हणजे किती मिलीमीटर, 8000 मिलीलिटर. हे 8000 मिलीलिटर झालं. आणि 24 सेंटीमीटर म्हणजे किती, 240 मिलीमीटर, कारण 10ने गुणावे लागेल. मग 8240 हे काय झालं मिलीमीटर झालं. 8240 छेदस्थानी 80 मिलीमीटर. हे 0 0 कॅन्सल झाले. 8 1 8, इथं 0. 8 त्रिक 24, तर डायरेक्ट भाग देऊ नका, शून्याचा भाग द्यायचं. या ठिकाणी 2ला 8ने भाग जात नाही. आपण काय केलं आहे, मिलीमीटरमध्ये रूपांतर केलेलं आहे. म्हणजे इथं 8 मीटर होतं, 1 2 3. जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जात असतो तेव्हा गुणायचं असतं, आणि उजवीकडून डावीकडे येत असतो तेव्हा छेदस्थानी भाग द्यायचा असतं, हेही लक्षात ठेवा. म्हणजे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 7 सेमी, 24 सेमी व 25 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती, असा हा प्रश्न आहे. आता या बाजू समान आहेत का, नाही. अर्धपरिमिती बरोबर 7 हे 24 आणि 25 छेदस्थानी 2, यांची बेरीज येईल 56 छेदस्थानी 2, आणि हे किती येणार 28 येणार आहेत. आता हिरोच्या सूत्रांना आपणास इथं काढायचं आहे. हिरोचं सूत्र तुम्हाला माहिती असेल, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय, कंसामध्ये वर्गमुळामध्ये ए वजा बी, ए वजा, इथं एक्स घेऊया, ए वजा एक्स, ए वजा वाय आणि ए वजा झेड. या पद्धतीनं या तिघांना घेऊया. आता एची किंमत किती आलेली आहे 28. 28 वजा 7, 28 वजा 24 आणि 28 वजा काय 25 येणार आहे या ठिकाणी. आता हे सॉल्व केल्यानंतर 28 गुणाकारामध्ये हे 21, गुणाकारामध्ये हे 4 आणि गुणाकारामध्ये इथे किती राहणार 3. आता या ठिकाणी फोड करून घेऊया. फोड करून घेतल्यानंतर इथं आला होता 28 21, गुणाकारामध्ये 4, गुणाकारामध्ये 3. 28ची फोड करा, 7 चोक 28, 21ची करा, 7 गुणाकारामध्ये 3 आणि हे 4 आणि 3 जशास तसं. आता या 7, या 2 7 पैकी एक 7 घ्या, ह्या 2 4 पैकी एक 4 घ्या आणि इथे 3 आहे, 2 3 पैकी घ्या, एक 3 घ्या. आता यांचा गुणाकार करा, 7 चोक 28, 28 त्रिक किती 84 चौसेमी. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, ज्योती व संध्या यांनी उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले होते. ज्योतीने 2 वर्षात रुपये 8680 व संध्याने 5 वर्षात 11200 भरून कर्जाची परतफेड केली, तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते. तर 5 वर्षामध्ये किती घेतलेले होते, संध्याने 11200, तर ज्योतीने 2 वर्षात किती घेतले होते 8680. यांची वजाबाकी करा म्हणजे 3 वर्षाचं भेटून जाईल. 3 वर्षाचं भेटल्यानंतर किती येणार आहे, हे वजाबाकी 2520. 3 वर्षाचं एवढं भेटणार आहे म्हणजे एका वर्षाचं आपण काढू शकतो. 3 याला भाग द्या, 3 8 24, 3 चोक 12, हे 0. एका वर्षाचं किती आलं 840, म्हणजे 2 वर्षाचं किती येणार आहे 1680 येणार आहे. आता 8680 मधून हे 1680 वजा केलात तर किती येणार आहेत 7000, म्हणजे 7000 रुपये येणार आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही 5 वर्षाचंही करून बघू शकता. 840 एका वर्षाचे आले होते, 5 वर्षाचे घ्या,
4200 येतील आणि 11200मधून हे 4200 वजा करा, किती येणार आहेत? 7000 रुपये. यानंतर पुढील प्रश्न आहे, संदीपने 5 लाखाची गाडी 6% नफ्याने विकली तर संदीपला किती रुपये मिळतील? 5 लाखाची गाडी 6% काढा सरळ सरळ याचे. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल झाले. सॉरी मित्रांनो, 5 लाख लिहून घ्या. 5 लाख लिहिल्यानंतर याचे 6% काढा. हे 2 आणि हे 2 शून्य कॅन्सल झाले. आता यांचा गुणाकार करा. 5 × 30 येतील, म्हणजे हे 30,000 येतील. 5.3 लाख आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, एक वस्तू 1470 रुपयात विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो, तर खरेदी किंमत किती रुपये? अतिशय सोपा प्रश्न आहे. 1470 म्हटलेलं आहे, 6 पट नफा होतो. नफा होतो म्हणलेला आहे म्हणून 1 आणि 6ची बेरीज करायला येणार 7. 7 दुने 14, 7 1 7, हे 0 जसं तसं, 6 1 6 आणि 6 दुने 12, 1260 या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं जर तोटा दिला असता तर आपण या 1 छेदस्थानी 6 जे आहे यांची वजाबाकी करायची. नफा दिलेला आहे म्हणून याची आपण काय केलेली आहे? बेरीज करून छेदस्थानी लिहिलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, मेडिकल बिल 280 रुपये असून श्री महाले यांनी 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपयेच्या समान नोटा देऊन बिल चुकवले, तर त्यांनी प्रत्येक प्रकारच्या किती नोटा दिल्या? असा हा प्रश्न आहे. तर 200 रुपये आहेत, 5x अधिक 10x आणि 20x बरोबर किती? 280 रुपये. आता यांची बेरीज करा, किती येणार? 35x बरोबर 280, x बरोबर 280 छेदस्थानी 35. डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट सोडवा किंवा भाग द्या. 7नेही भाग देऊ शकता. 7 5 35, 7 चोक 28, 5 1 5, 5 8 किती? 40. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या किती नोटा असणार आहेत? 8 नोटा असणार आहेत. म्हणजे 2 रुपये 5 रुपयाच्या किती? 8 नोटा, म्हणजे हे किती झाले? 5 8 40 रुपये. 10 रुपयाच्या 8 नोटा म्हणजे हे झाले 80 रुपये. 20 रुपयाच्या 8 नोटा म्हणजे हे किती झाले? 160 रुपये. यांची बेरीज करा, ती किती येणार आहे? 280 रुपये येणार आहे. प्रत्येक प्रकारच्या नोटा किती? 8 आणि एकूण नोटा विचारलं तर 24 उत्तर येणार, जे की पहिल्याच ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 1चा अर्धा टक्का म्हणजे किती? आता 1च्या अर्धे किती येणार आहेत? 0.5 छेदस्थानी 100. आता दशांश चिन्ह करण्यासाठी वरी 5 लिहायचा आणि छेदस्थानी 1 0 वाढवायचा. आता याला आपण कोणत्या पद्धतीने लिहू शकतो? 0.005, 3 घरं सोडून दशांश चिन्ह. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका संख्येच्या 60% मधून 60 वजा केल्यास उत्तर 60 येते, तर ती संख्या कोणती? ती संख्या माहीत नाही, x घेऊया. त्या x मधून 60% वजा केल्यानंतर काय येतं? उत्तर काय येतं? 60. आता x गुणाकारामध्ये 60% म्हणजे हे 60 छेदस्थानी 100, हे वजा 60 इकडं जाऊन प्लस होईल, म्हणजे हे किती येणार? 120. म्हणजेच x बरोबर 120 गुणाकारामध्ये 100 छेदस्थानी 60. 6ने भाग द्या, 6 दुने 12, 2 गुणाकारामध्ये 100 केला तर किती येणार आहेत? 200. म्हणजे ती संख्या कोणती आहे? 200. आता 200चे 60% काढा आणि त्यामधून 60 वजा करा. क्रॉस चेक केला तर 200चे 60% काढा. 2 शून्य कॅन्सल झाले, किती आले? हे 120. यामधून 60 वजा करा, शिल्लक किती राहणार आहेत? 60 शिल्लक राहणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, एका विद्यार्थी वसतिगृहात 20 विद्यार्थ्यांना 10 दिवसाचा खर्च 5000 रुपये. 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च किती होतो? 5000 रुपये होतो. तर 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती? 20 गुणाकारामध्ये 10. आता हे 5000 गुणाकारात असणारे छेदस्थानी भागाकारामध्ये येणार आहे. या ठिकाणी हे 0 0 कॅन्सल करा, 2ने भाग द्या, किती येणार या ठिकाणी? 25. या सर्वांचा गुणाकार करा. सर्वांचा गुणाकार केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 5600. ऑप्शन नंबरचा विचार केला तर ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे,
1 GB बरोबर किती MB? तर 1 GB बरोबर 1024 MB. तुम्हा सर्वांना हा प्रश्न माहिती असेल. त्यानंतर रजिया व अनघा यांचे 12 वर्षानंतरचे एकूण वय हे 12 वर्षापूर्वीच्या एकूण वयाच्या 4 पट आहे. तर त्यांचे आजचे एकूण वय किती असा हा प्रश्न आहे. तर रजिया आणि अनघा आहेत यांचं 12 वर्षापूर्वीचं, आजचं आणि 12 वर्षानंतरचं. बाय ऑप्शनही करू शकतात. जर बाय ऑप्शन घेतलं तर ऑप्शन नंबरचा विचार केला तर 12 वर्षानंतर जर मी इथं 40 घेतलं म्हणजे प्रत्येकीचं किती येणार आहे, आजचं वय विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 आपण घेऊया. म्हणजे आजचं वय किती येणार आहे, हे 20 आणि हे 20, एकूण वय किती झालं 40. 12 वर्षानंतर यांचं एकूण वय किती येणार आहे, हे 32 आणि 32 म्हणजे 64. आणि 12 वर्षापूर्वी म्हणजे हे 8 आणि हे 8. मग त्याची 4 पट आहे का, हे 64. हे 8 आणि 8 किती झाले, एकूण वय झालं 16. हे एकूण वय ह्या 12 वर्षानंतरच्या वयाच्या किती आहे 64. कारण 16 चोक किती 64. म्हणजे प्रत्येकीचं वय किती असणार आहे 8-8 वर्ष 12 वर्षापूर्वीचं. सध्याचं वय किती असणार आहे 20-20 वर्ष. 12 नंतरचं किती असणार आहे 32, हे 32. आणि यांचं टोटल किती केला तर 64 येणार आहे. म्हणजेच सध्याच्या एकूण वयाची बेरीज किती येणार आहे 40 वर्ष. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक रेल्वेगाडी ताशी 90 किलोमीटर वेगाने रात्री 12:45 वाजता निघाली तर 495 किलोमीटर अंतरावरील निश्चित स्थळी ती किती वाजता पोहोचेल असा हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 495 किलोमीटर अंतर आहे आणि 90 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. म्हणजे याला भाग दिले तर किती लागणार आहेत 5.5 तास. 5.5 म्हणजेच किती 5.5 तास. 12:45 वाजता निघाली होती. याच्यामध्ये हे 5 तास 30 मिनिटे ॲड करा म्हणजे किती येणार आहेत 17:75. 75 म्हणजेच किती हे 18:15. आता 18 म्हणजेच किती वाजलेले आहेत 6:15 झालेले आहेत. ऑप्शन नंबर किती, ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, एका परीक्षेत अचूक उत्तराला 4 गुण मिळतात पण चुकीच्या उत्तरास 1 गुण कमी होतो. प्रसादने 50 पैकी 33 प्रश्न सोडवले असता त्याला 102 गुण मिळाले. तर प्रसादने किती प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली असा हा प्रश्न आहे. बाय ऑप्शनही सोडवू शकतात. बरोबर उत्तराला किती गुण मिळतात तर 4 गुण मिळतात. चुकीच्या उत्तराला 1 गुण वजा होतो. किती प्रश्न सोडवलेले आहेत 33 प्रश्न सोडवलेले आहेत आणि चुकीचे उत्तरं दिलेली आहेत. तर चुकीचे प्रश्न समजा बाय ऑप्शन घेतलं मी, बाय ऑप्शन घेतलं 6 त्याने चुकीची उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे बरोबर किती देणार 33मधून 6 गेले किती राहिले 27 राहिले. 27 बरोबर प्रश्नाला किती, एका प्रश्नाला 4 गुण म्हणजे 27 चोक किती 108. आणि हे चुकीचे 6 वजा झाले, यांची वजाबाकी किती आली 102. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 1357 डॅश 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 अधिक 49 बरोबर किती. आता या संख्या आहेत, या संख्या काय आहेत विषम संख्या आहेत. विषम संख्यांची बेरीज करायची असेल तर काय करायचं, n अधिक 1 छेदस्थानी 2 कंसाचा वर्ग. n म्हणजे काय हे 49 अधिक 1 छेदस्थानी 2 कंसाचा वर्ग. 49 आणि 1 किती हे झाले 50 छेदस्थानी 2 कंसाचा वर्ग. 2 ने भाग दिला तर किती येणार आहे 25. 25चा वर्ग करा किती येणार आहेत 625. यानंतर पुढील प्रश्न आहे, आता या ठिकाणी सोडवत असताना अगोदर कंस सोडवून घ्या. हे 21 भागाकारामध्ये जशास तसं अगोदर हा भागाकार सोडवा. 9 त्रिक किती 27. गुणाकारामध्ये हे 4 वजा 3, 3 चोक किती 12, 12 वजा 3 केल्यानंतर किती येणार आहेत 9. म्हणजेच 21 भागाकारामध्ये 9. जर 3 ने भाग दिला 3 त्रिक 9, 3 7 21 म्हणजेच 7 छेदस्थानी 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण नाशिक पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न पाहिलेले आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल
तुमचे मनापासून आभार. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.